पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी. शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट. यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे. तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा. साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर. मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. महत्त्वाची मागणी आहे की देशातली एकमेव पहिली सूतगिरण जगदंबा अनुसूचित जाती शेतकरी सूतगिरण माढा ही साहेब 96 एकर जमीन होती. त्याच्यावरती सूत मिलचा 68 कोटी रुपयाचा बोजा होता आणि ही जमीन त्या ठिकाणी काही राजकीय नेत्याच्या मुलांनी त्या ठिकाणी परस्पर बोजा असताना ती विकत घेतली आणि ती जमीन माढा शहरातली आहे. त्या जमिनीची किंमत 1000 कोटी रुपयाच्या आसपास आहे. तिथं 25 लाख रुपये गुंठा भाव आहे आणि मग याची सीबीआय चौकशी होऊन त्या जमिनीचा व्यवहार रद्द व्हावा आणि ही देशातली अनुसूचित जाती जमातीतली पहिली त्या ठिकाणी सूतमिल आहे, तिला त्या ठिकाणी न्याय द्यावा. माझ्या सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा दूध संघ साहेब, जिल्हा दूध संघ अडचणीत आला, त्याच्यावर प्रशासक नेमला, परत त्याच्यावरचा प्रशासक उठवला, संचालक मंडळ आलं. संचालक मंडळाने मग टेंभुर्णीतली असेल, पंढरपूर असेल, ह्या जागा विक्री करण्याचा घाट घातलाय. ह्या जागा त्या ठिकाणी कोवडी मोलाच्या किमतीनं विकल्या गेल्यात. त्या माध्यमातून त्याची देखील चौकशी व्हावी ही विनंती करतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील एक राधेश्याम पाटील नावाचे पटवर्धन कुर्लीचे अध्यक्ष महोदय, मिनिटं झालीत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय बोलू द्या. आज शेवट दिवस आहे, तुमच्यामुळे तर आम्हाला संधी मिळते आहे. अध्यक्ष महोदय, 40 वर्ष तुम्ही नेतृत्व. माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत एक महत्त्वपूर्ण मागणी केली असून माढा तालुक्यात त्यामुळे याची मोठी चर्चा होऊ लागली आहे. जगदंबा सूतगिरणीच्या जमीन विक्रीबाबत 2018 मध्ये कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई करीत गुन्हाही दाखल केला होता. यामध्ये माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता. तेव्हापासून जगदंबा सूतगिरणीच्या कोट्यवधी रुपयांच्या जागेच्या विक्रीबाबत आरोप आणि खुलासे याची मालिका सुरू झाल्याचं दिसून आलं होतं. तर दुसरीकडे सोलापूर जिल्हा दूध संघाची पंढरपुरात इसबावी येथे असलेली दूध पंढरीची जागा तसेच टेंभुर्णी येथील दूध पंढरीची जागेच्या विक्रीचे प्रकरण तसेच आरोप प्रत्यारोपानं गाजले होते. आता आमदार अभिजित पाटील यांनी पुन्हा विधानसभेत लक्ष वेधत या विषयास उजाळा दिला.